चला फिल्डिंग सजून घ्या. धन्यवाद मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. अतिशय चांगला खेळ आपण पाहिलात. गेल्या मॅच मध्ये सुयोग वैतेने दमदार आणि शानदार बॅटिंगच्या जोरावर पुन्हा एकदा मॅच विन करून देत असताना विशाल कोळीचं सुद्धा तेवढंच योगदान. चला दोन बॅटर 5 षटकांचा हा सामना. अतिशय चांगले क्रिकेट मनाचे राजे वेडी चषक 2025 चा हा शानदार सोहळा. प्रीतम राऊत एका साइडला आपण पाहतायत तर एका साइडला आपण पाहू शकतायत स्वप्नील घरत. दोन्ही अनुभवी फलंदाज. सामन्याला होईल सुरुवात. सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. SRG परनाळी वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वर्सेस 11. स्ट्राइक एंड कडे प्रीतमला आपण पाहतायत. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त झंझावती बॅटिंग केली होती. अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने त्यांनी बॅटिंग केली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सुद्धा मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करणं फार कठीण असतं. परंतु एक्सपिरियन्स सादर केला. संयम बाळगला. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. जेवढा संयम तुम्ही बाळगतील तेवढं यश तुमच्या ऑटोमॅटिकली येईल. पहिलाच बॉल आपण पाहतायत ऑफ साईडला. निनाद राऊतच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सुयोग वैती थोडीशे फंबल होत आहेत. सुयोग वैती आज मला तो पुन्हा एकदा 10 वर्षाच्या पलीकडचा स्पष्टपणे दिसू लागला. ज्या पद्धतीने नितीन वैती अर्थातच नितीन कोळी आपण पाहिलं तर चिन्या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. एक ओपनिंग बॅटर कसे असायचे हे सुयोग वैती आणि नितीन कोळीच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाले. यावेळेला ऑन साईडला स्लोवर वन चेंडू फसवलाय. ट्रॅप रचलाय आणि फिल्डर त्या ठिकाणी शैलेंद्र घोडेकर कोणतीही चुकी करणार नाहीये. आखिरकार विशाल कोळीने विकेट मिळवली. ज्या फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये आक्रमकता सिद्ध केली होती परंतु प्रीतमला आता परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. चिंतेचा विषय निर्माण झाला. आता फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर कोण येईल. प्रेमी तयारीनिशी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. पिंट्या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये प्रेमित राऊतने सुद्धा 33 धावांचं योगदान दिलं होतं. प्रीतम थोडीशी घाई केली. कदाचित मोठे फटके मारण्यासाठी पुन्हा एकदा मन बनवलं होतं परंतु एक ट्रॅप रचला. स्लोवर वन बॉल विशाल कोळीच्या माध्यमातून आणि अखेरकार मात्र आपण पाहतायत प्रीतमला परतावं लागलं बॅक टू द डगआउटच्या दिशेने. स्लोवर वन नकल बॉल हे खूप अस्त्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं विकेट घेण्याच्या दृष्टिकोनातून. 2-1 प्रेमित यावेळेला जात असताना पाहायला मिळत आहेत. संध्याकाळचं सत्र हवा थोडीशी थांबले. परिपूर्ण मात्र थंडीचे दिवस आहेत. हिवाळ्याचे दिवस. यावेळेला असऱ्या बॅटचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या वरून आल्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. हा खणखणीत चौकार. वेलकम बाउंड्री. मॅग्निफिसंट शॉट. चांगला फटका खेळला होता. अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. बॉडमॅनचा चांगला वापर करतो प्रेमित. ज्या पद्धतीने त्याचं आय कोऑर्डिनेशन युजेस फुटवर्क ॲब्सोल्युटली सुपर्ब. काय फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक होता नो डाऊट अबाउट इट. गुडलेन स्पॉटवर बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झाला परंतु अनुभव आहे. पहिला पॉवर प्लेचं बंधन आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे तर आपण थोडंसं मात्र या वेळेला टायमिंग साध्य करून एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळूया. गॅप शोधला. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे.
पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली, तिसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार. यावेळेला स्विचीचा फटका, वर शॉट, रिस्क घेतली आणि सरळ चेंडूला पाठवला केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये. टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षणीय फटका, चौकार. गुड शॉट बाय प्रेमित राऊत. काय फटका यावेळेला पाहायला मिळतोय. आयुष्यात जोखीम पत्करावी लागते, ते क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान असो. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. हलक्याशा हाताने चेंडूला पुन्हा एकदा आज लक्ष्मण गवरेकरचा बॉल जरूर पाठलाग करतोय. आता इथे उत्तीर्ण झाले. पहिले 2 बॉल आपण पाहिले होते, लक्ष्मण गवरेकरकडे गेले होते गेल्या मॅच मध्ये 1 वेळा, आणि इथून मात्र फार वेगाने चेंडू निघून गेला. गवताला गुदगुदल्या करत निघून गेला होता. पुन्हा एकदा बॉल तयार. विशाल ऑन साईडला खूप चांगला बॉल जरूर पाहायला मिळाला. पायावरचा बॉल, अगदी डिफेन्स खेळण्याचा मनसुबा बाळगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या पॉवर प्ले मध्ये जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. प्रीतम लवकरात लवकर बाद झाल्यानंतर प्रेमीने कोणत्याही प्रकारचं दडपण घेतलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे, आणि तो आत्मविश्वास यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतो. त्या आत्मविश्वासाने चांगली बॅटिंग करत असताना, कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्याचा तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास यावेळेला दर्शवत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 11, लॉस ऑफ 1 विकेट. SRG परनाळी ही टीम बोईसर विभागातील संपूर्ण खेळाडू, एका साईडला एकविरा स्पोर्ट्स वसई 11 वसई तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगलं बॉन्डिंग या खेळाडूंचं 40+ हे वाघ आहेत. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कशा सिच्युएशन मध्ये तुम्ही जगलात याला फार महत्व आहे. तसंच क्रिकेटचा खेळाचा भाग आहे. तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळला त्याला महत्व नाही, ते कशा प्रकारचं क्रिकेट खेळला त्याला फार महत्व आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून हा बॉल निघून चाललाय, आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11-1. यावेळेला ऑन दी टोस जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील. प्रथमेश वैती फेकी करतील. आराम के साथ 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. कोण म्हणेल हे 40+ क्रिकेट सुरू आहे. प्रत्येक जण सांगेल की अतिशय चांगल्या पद्धतीने या खेळाडूंना मानाचा मुजरा करत असतील. नव तरुणांना सुद्धा मात्र अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट करताना आपण पाहिलेलं नाहीये, परंतु सुपर. 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13, 2 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या जवळून, ज्या विश्वकर्माच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अप्रिसिएशन केलं धर्मेश पटेलला. बॉल फेकून झाले 3. अतिशय चांगली दमदार गोलंदाजी आतापर्यंत राहिले. अचूक टप्प्यावर गोलंदाजीचं पृथक्करण. डॉट बॉलची सांगता स्वप्नील घरत येत आहेत. भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत, आणि तेवढा मात्र अनुभव आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूंच्या पाठीशी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. स्थिरावले गेले 13. रोहन चांगली स्कोरिंग करत असताना त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, स्लोवर 1 बॉल. आमंत्रित केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी, परंतु याचं उत्तर आलं नाही. या बॉलला खेळू शकलो नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. अप्रतिम आतमध्ये येणारा चेंडू या वेळेला अगदी खूप वाचले. विकेट किपर जय विश्वकर्मा यांचा जर डायरेक्ट थ्रो स्टंप्सला आदळला असता तर कदाचित नितेश कदम यांना थर्ड अंपायर घ्यावं लागलं असते की काय, की बोट उंचावलं असतं. थर्ड अंपायर या वेळेला पाहायला मिळालं असतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय धर्मेश पटेल. पुन्हा एकदा पायावरचा बॉल. ह्या वेळेला स्ट्रगल केलंय या षटकामध्ये.
प्रेमित राऊत सारख्या सेट फलंदाजाने, कारण ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर सकाळच्या सत्रामध्ये प्रेमात पडली होती. उजव्या साईडला SP यांना आपण पाहत आहे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये नेहमीच पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 13 6.50च्या आतापर्यंत सरासरीने पहिल्या षटकात 11 धावा. धर्मेश पटेलने यावेळेला चांगली गोलंदाजी करत फक्त 2 धावा खर्च केल्या. सार्थचे पिताश्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकासकिनी या मॅचचा आनंद रोज नेहमीप्रमाणे घेत असताना विराथन खुर्द चामुंडा 11 हा संघ उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल आणि त्यांना नेहमीच कॉपरेट करतात. प्रणय शेलार, सर्वेश शेलार बंधू. दोन षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेले. स्वप्नील एक डावकरी हाताचा फलंदाज, बऱ्याच वेळेनंतर 12 बॉल नंतर मात्र स्ट्राईक एंडकडे येत आहेत. यावेळेला फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. ज्या दिशेने फिल्डर धावले होते तिथेच मात्र यावेळेला बॉल डायव्हर्ट झाला. अन्यथा चेंडू मात्र फार वेगाने निघून गेला असता. नशिबाने साथ दिली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. प्रेमित राऊत इथून आक्रमकता सिद्ध करेल की सेन्सेशनल क्रिकेट यावेळेला आतापर्यंत खेळेल. ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न, बॉलने यावेळेला टप्पा पडल्यानंतर टॉस झाला, उसळी घेतली. चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर्ड होत असताना विशाल कोळी बरेच वर्ष या खेळाडूने सुद्धा एक गाव एक फॉर्मॅटला दिलेत. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. DJ कॅन्डी या वेळेला आपण पाहत आहेत कुंदनगर त्यांच्या स्वागतासाठी 4. पुन्हा एकदा बॉल तयार. 3 बॉलचा खेळ झालाय. 18 रन. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत अफजल त्या ठिकाणी फेकी करतायत. डायरेक्ट स्टंप्सला यावेळेला जरूर चेंडू स्पर्श केला होता. तो 2 रन्स. काय अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. संघर्ष करतायत. संघर्षाशिवाय जीवन नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा आयुष्यात म्हणा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. स्विचिटचा फटका अप्रतिम चांगला फटका आहे. प्रथमेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जय मास्टर माइंड या वेळेला आपण पाहत आहेत. व्हॉट अ फिल्डिंग. आणि जयचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चांगली फेकी आणि प्रेमित राऊत फार वेगाने निघून गेले होते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. निरंजन घरत बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
साइटला ड्राइव्ह स्वप्नील गिरत आराम के साथ चेंडूला ह्या वेळेला वळवतायत. एक रन मिळेल, अफजल पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या SRG परनाळी टीम 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना 22 वर जाऊन पोहोचले गेले. पहा, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर धावांचा वेग जो आहे तो मात्र यावेळेला कमी होत असताना पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. अरे ठाकूरपाडा सोबत कोण आहे? मंगलमूर्ती विराटन टीम दोनात करणार आहे उज्ज्वल संघ मथाने. हा पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये 8:45-9 वाजता मात्र रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर जयप्रकाश एडवन टीम NCC सफाळे या टीम बरोबर दोनात करेल. तिसरा सामना जागमाता रावळे हा संघ खेळेल आई आशापुरी एडवन या टीम बरोबर. त्यानंतर रॉकी ग्रुप संघ खेळेल ओमकार बॉईज एडवन. म्हणजे 3 जवळजवळ संघ एडवनचे आपल्याला पाहायला मिळतील. ठाकूरपाडा हा संघ सुद्धा आपण पाहू शकणार आहोत आणि घाटीम त्याच्या अगेन्स्ट खेळेल. आपल्याला शैलेंद्र गोडेकर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पंचांकडे अपील. स्वप्नील गरत थोडेसे नाराज कारण धावा थांबलेत. आता प्रेशराईज बॅटर होत असताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा दबावाखाली तुम्ही खेळता त्यावेळेला धावा येणे फार कठीण असतं, परंतु दबावाला न जुमानता त्याला परिपूर्ण दडपणाखाली न खेळताना चांगली बॅटिंग करावी लागते. हे दडपण मात्र यावेळेला जुगारून लावलंय. सरळ चेंडू निघून जाईल. हुकच्या फटक्यात संघर्षाचा चौकार 4. चौथ्या षटकातील दुसऱ्या बॉलवर आक्रमकता सिद्ध केली. थोडासा बाउन्स मिळाला, वेळ घेतला. स्वप्नील गरत यांनी शफल झाले आणि हुकचा फटका अगदी चौकारात परावर्तित करत असताना 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. सपाटीकरण मैदान प्रत्येकाला हवं असं हे मैदान. याच मैदानात लाख मोलाची स्पर्धा जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते जुलैमध्ये जर आपण पाहिलं तर लाख मोलाची स्पर्धा रबर बॉल खेळवली जाते. स्वखर्चाने ही स्पर्धा आपण सातत्याने पाहिलंय, कारण शुभमजी पाध्ये यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्द नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले आतापर्यंत 26 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. बाउन्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी विशाल कोळी. चांगली फिल्डिंग. आज महेश पागदरे हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असतील ऑनलाईन. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 27 धावा. निरंजन गरत पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये. या वेळेला ऑन साईडला म्हणून मी म्हटलं होतं पोटेन्शियल आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. टक्कन आवाजाला मंगळाचा वापर करत असताना टेक्निकली साऊंड गोड आवाजात निरंजन गरतच्या बॅटमधून गोड षटकार 6. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला होता. गौरव पाटील आम्हाला ऑन स्क्रीन दाखवतायत. काय फटक्यामध्ये अप्रतिम टायमिंग होतं. ज्या पद्धतीने चेंडू निघून गेला, थोडेशा ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर आले आणि खूप चांगला फटका. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगचा तो षटकार. असंच दृश्य पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 धावा. SRG परनाळी टीम. अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सुयोग वैतीला निवडलंय, परंतु इथून आपण पाहिलं तर थोडस कंट्रोल केलं. असं वाटलं सुयोगला की मी बाउंड्री लाईन टच असेल, परंतु इथून मात्र खूप अंतर होतं. कॅच कॅरी करू शकले असते, परंतु यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. 5 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती अखेर 34. भरपूर अंतर होतं. यावेळेला आपण पाहिलं तर
वन बाउन्सने चेंडू क्लिअर होऊ शकला असता, कॅच कॅरी करू शकले असते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही, कंट्रोल सुटलं होतं. तर शेवटचं अंतिम षटक संघाची धावसंख्या जय विश्वकर्मा 34 झालेली आहे, 34. अप्रतिम कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅक पंच, काय फटका खेळलाय, वेगेचा फायदा उचलत असताना निरंजन घरत. म्हणून मी म्हटलं होतं या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. सुप्रीमो ट्रॉफी खेळण्याचा अनुभव वेदांत 11 वाडा या टीम कडून खेळत असताना आपण सातत्याने पाहिलं. पास्तरचा ब्रँड, उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब सुद्धा आपण पाहिलं या खेळाडूला मिळालाय. त्यामुळे आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ऑल इंडिया ओपनचा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो तो सुप्रीमो चषक, आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव असेल तर डेफिनेटली तुम्ही अव्याहतपणे अविरतपणे चांगलं क्रिकेट खेळू शकता. हे दर्शवत असताना चौकार आला. संघाची धावसंख्या 38. अफजल या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची क्षमता आहे, नो डाऊट. फिल्डिंग मध्ये थोडंसं डिस्टर्ब होत असताना निरंजन घरत पुन्हा एकदा सज्ज होत नाहीयेत. यावेळेला आपण पाहिलं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर 38. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉपेज, आणि यस जय विश्वकर्मा मास्टर माइंड विकेट कीपर. आज जय विश्वकर्माने बॉलिंग तर केली नाही, परंतु विकेट किपिंग मध्ये आणि बॅटिंग मध्ये एवढं चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळतो. त्याचा क्लास त्याने दाखवलाय. 2 बॉलचा खेळ झालाय. फलंदाज बाद होताना निरंजन घरत ताबडतोब फलंदाजी करून तंबूच्या आसऱ्याला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेले. बेधडक बॅटिंग करत होता. जणू काही वैभव सूर्यवंशी या खेळाडूची आठवण येईल अशा पद्धतीने काल 144 धावा त्याच्या बॅटमधून क्लास बॅटिंग. प्रीतम राऊत यावेळेला पाहायला मिळत आहेत. खेळाडू कक्षांमध्ये किरण राऊत यांना आपण पाहतायत. एक जबरदस्त विकेट कीपर म्हणून नेहमीच किरण राऊत यांच्याकडे पाहिलं गेलं. पास्थळ मधून अनेक वर्ष ज्यांनी खूप चांगलं विकेट किपिंगचं भार सांभाळला. भल्या भल्या मात्र फलंदाजांना त्यांनी विदिन सेकंदामध्ये यष्टीचित केलंय. आणि केतन राऊत यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि ही जोडी खूप फेम झाली. फायर पास्तळ या टीम कडून खेळत असताना वेला अप्रतिम चांगला बॉल, परंतु इथे सॅक्रिफाईस विकेट प्रीतम राऊतला करावी लागते. फलंदाज बाद होताना प्रीतमला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38. आता शेवटचे 3 बॉल आहेत. पहिल्या बॉलवर चौकार निश्चित आला होता, परंतु त्यानंतर अफजलने जी गोलंदाजी केले ते अप्रतिम पाहायला मिळते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमरोळी गावातील रत्न मिस्टर प्रफुल्ल पाटील आपण पाहतात. मिस्टर पीपी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 38. अफजल स्वप्नील गरज समोर. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले अफजल अत्तारी, एक चांगले बॉलर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. चॅम्पियन वसई या टीम मधून भरपूर वर्ष ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. वसई कोळीवाडा. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू निघून जाईल. लक्ष्मण गौरीकर वन हँडने चेंडूला स्टॉप करतायत. आपल्या संघासाठी 3 धावा जरूर सेव्ह केल्या. जर इथे थोडीफार कुठेतरी चुकी केली असती, मिस्टेक केली असती तर कदाचित चौकार मिळाला असता.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 39. शेवटचा बॉल मिस्टर पीपी त्यावेळेला प्रफुल्ल पाटील आपण पाहतायत. या खेळाडूकडे सुद्धा कॅलिबर आहे, मोठा फटका मारण्याची क्षमता बाळगतो, परंतु आता संकटात संघ सापडलाय. यावेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 आणि विजयासाठी 40 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 8च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करावा लागेल. 40 धावांचं लक्ष्य SRG परनाळी या टीमने प्रतिस्पर्धी संघ एकविरा स्पोर्ट्स वसई 11 पागदरी बॉईज या नावाने जास्तीत जास्त हा संघ खेळला आणि आता पूर्ण टायटल पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आलेला संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये आमची संपूर्ण एंटायर टीम यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आवाज ऐकूया. या 4थ्या दिवसामध्ये पुण्याच्या एकदा आमचे जवळचे मित्र मिस्टर मंथन गरत उर्फ मॅडी यस पंच बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. मनाचे राजे चषक वेळी 2025 संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रात हे रंगणारे क्रिकेट, आल्हाददायक वातावरण, गुलाबी थंडीला आता मात्र सुरुवात झाली आहे. आता चेसिंग करताना संघ आपल्याला दिसणार आहे पागदरे बॉईज. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं SRG परनाळी या संघानं बनवल्या एकूण 40 धावा. 40 धावांचे लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे तेव्हा प्रत्येक संघापर्यंत लॉट्स पोहोचलेच असतील तरी विनंती मी करीन की आपण ठीक 9 वाजता मैदानावरती पोहोचायचं आहे. 8:45ला रिपोर्टिंग आहे. 9 वाजता आपल्याला सामना सुरू करायचा आहे आणि 4-4 ओव्हरच्या लढती या उद्याच्या दिवसामध्ये असतील. तेव्हा कोणी आर्ग्युमेंट केली की 5 ओव्हरची ठेवा किंवा काही करा, पण तसं होणार नाही. उद्या कंपल्सरी सर्व सामने जे आहेत हे 4 षटकांचे असणार आहेत. चला, SRG परनाळी संघ काळोखाला सुरुवात झाली आहे. आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित लावायचं आहे कारण की काळोखाचा दगाफटका दोन्ही संघांना होऊ शकतो. 40चं लक्ष मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली त्याने जबरदस्त बॅटिंग केली. सुयोग वैती आता मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आपण पाहतोय तो म्हणजे आहे विशाल कोळी. आजचा दिवस अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न होताना आपल्याला दिसतोय. शेवट कुठला संघ गोड करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. आमचे कॅमेरामन आजच्या दिवसात आपण पाहिलं तुषार कुर्ले यांना देखील आपण पाहिलं आणि त्याचबरोबर सार्थ भोईर अतिशय सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. त्याचबरोबर त्यांचे पिताश्री पंढरीजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं एखादी स्पर्धा करणं काही एका दिवसाचं काम नाहीये. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस हा करावा लागतो आणि ती प्रचंड मेहनत सर्व मनाचे राजे ग्रुपचे खेळाडू आणि त्याचबरोबर आपण पाहताय शुभमजी पाध्ये आणि सर्व वेडीकरांनी घेतली आणि आज त्याचं फळ त्यांना मिळतंय. एक यशस्वी आयोजन काय असतं ते मात्र त्यांनी दाखवून दिलंय. इथे मात्र आता दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 2 सलामीचे फलंदाज तयार झाले आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता गोलंदाज तयार होईल तिथपर्यंत आपण एक छोटीशी धून ऐकूया आणि येऊया मैदानाच्या दिशेने. चला, SRG परनाळी संघ काळोख होतोय. फिल्डिंग लवकर लावून घ्या.
दुसरा सुरुवात होतीये. स्ट्रायकिंग एंड वरती सुयोग आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता निरंजन घरत सज्ज झालेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर थर्ड मॅनला आपण पाहतो डीप मध्ये विपुल घरत, त्यानंतर कव्हर मध्ये प्रेमित राऊत, लॉंग मिड ऑफला आपण पाहताय अगदी चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. लॉफ्टेड स्ट्रोक, सुंदर फटका, तो क्लास कायम ठेवताना सुयोग वैती चौकार. थँक्यू. अतिशय चांगला फटका. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता, त्याला मात्र सुयोगने आपल्या अंदाजात खेळलं. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहिलं तर स्विंग का सुलतान निरंजन घरत पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर मात्र सुयोगची बॉडी लँग्वेज त्यांना ओळखली आणि त्यानुसार धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि त्यामुळे त्या लेंथला पिक करणं अवघड झालं सुयोगसाठी. षटकातील पुढचा बॉल निरंजन घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय. खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल आहे, कव्हरच्या दिशेला खेळलाय प्रेमित राऊत. तिथे आपण पाहताय सज्ज आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमितच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक मास्टर माइंड म्हणून प्रेमित राऊतकडे पाहिलं जात आहे. बंधन पालघर सुरुवातीच्या काळात, त्यानंतर सावली 11 टेंबोडे आपण त्या संघाचं नाव पाहिलंय आणि त्यानंतर अनिकेत राऊत सोबत ती त्यांची बॉन्डिंग ही सातत्याने आपल्याला पालघर क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. विशाल कोळीचा देखील बॉल बाला पाहायला मिळालाय. अगदी चांगला फटका, सीमारेषा पलीकडे 4 चौकार. थँक्यू. इथे मात्र आपण पाहिलं तर आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला, एसआरजी करणाऱ्या टीमला विचार करण्यास भाग पाडले या दोन्ही फलंदाजांनी. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि ते क्षेत्र निवडतायत आणि चौकारांची यावेळेला मात्र मोहोर चेंडूवरती उमटवतायत. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी चांगला बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. किरण राऊत यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. किरण राऊत जर आपण पाहिलं तर दी वॉल म्हणून स्टंपच्या मागे गेली कित्येक वर्ष फायर पास्थळ या संघाकडनं खेळताना त्यांना पाहिलंय. आज जर त्यांचं वय आपण पाहिलं तर 50s मध्ये जाऊन पोहोचलेत आणि याही वयामध्ये अगदी चांगलं यशरक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. यावेळेला अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं आपण पाहतोय. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. सुपर शॉट, चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. चौकाराची मोहर पुन्हा एकदा पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट झाली, ऑफ स्टंप वरती फलंदाज आले आणि त्यानंतर खोलवर टाकलेल्या या लेंथला पिक केलं. चांगला फटका एक्झिक्यूट केला. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे फलकावरती 13. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 13 रन फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 10 ला होता प्रीतम, परंतु ती वेळ वेगळी होती आणि संध्याकाळची वेळ जर आपण पाहिलं तर हवेचा दबाव कमी असतो आणि त्यावेळेला मात्र मोठे फटके खेळणं हे थोडंसं रिस्क फॅक्टर जरूर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं गोलंदाजी अगदी बहरामध्ये आली पाकदरे बॉईजची आणि एसआरजीचा तो रथ अगदी जर आपण पाहिलं तर त्यांनी कमी धावांमध्ये रोखला. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. प्रीतम आलाय बॉलिंग मार्कवर षटकातील पहिला बॉल घेऊन. यावेळेला मात्र अगदी लिलया या फटक्याला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, 4 चौकार. काय अतिशय चांगला फटका, लो फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलं. अगदी चांगलं टायमिंग साध्य केलंय आणि नो मॅन्स लँड क्षेत्रात खेळलं. तिथे चौकाराची मोहर उमटवली आणि या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 17. 17 रन्स ऑन द बोर्ड. पहिला बॉल झाला. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. त्यानंतर अगदी वेगवान मारा बाउन्स यावेळेला मात्र होताना पाहायला मिळतोय. किरण राऊत यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय.
इथून मात्र डॉट बॉल्स आणि विकेट्स हे खूप महत्वाचे असतील. SRG परनाळी या संघाला त्याचबरोबरीने प्रत्येक बॉलवरती धावा जमवणं हे देखील महत्वाचं आहे. पाकदेरी बॉईज या संघाकरिता षटकातील तिसरा बॉल ओव्हर द विकेटने घेऊन पुन्हा एकदा प्रीतम तयार होतोय. अतिशय चांगला बॉल होता, हळवारपणे या चेंडूला खेळून काढलाय. पीपी तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र उशिरानं पोहोचले आणि तिथपर्यंत आपण पाहतोय सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक बॉल आता मात्र सुयोग जाणून देत की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला खेळणं गरजेचं आहे आणि तेच कॅल्क्युलेशन अगदी त्यांनी माइंडमध्ये फिट केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार, डॉट बॉल आणि त्यानंतर या आलेल्या 2 धावा. इथे मात्र फटका फसलाय. प्रीतम राऊत तिथे आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये. इथे मात्र अडसर दूर केलाय सुयोगचा. सुयोग गॉन बॅक टू दी पवेलियन. इथे आपण पाहिलं तर इनफॉर्म बॅटर यावेळेला मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला परततोय. 11 धावांचं योगदान सुयोगने दिलेलं आहे आपल्या संघाकरिता. जय विश्वकर्मा नवीन फलंदाज आपण पाहतोय. गावदेवी धान्य गावचं रत्न गेली कित्येक वर्ष मात्र त्यांना सेवा केली आहे आणि आजही करतायत. गावदेवी धान्य या संघाकरता विश्वनाथ आणि जय यांना आपण सातत्यानं पाहतो एकत्र खेळताना. इथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. आता बॉल बाकी आहेत 20 आणि 20 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 रन. 20 बॉल 21 धावांची आवश्यकता अजूनही आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रीतम राऊत तयार. इथे मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळालाय. सुपर तंत्राचा वापर जय विश्वकर्माने केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार 4. अगदी चांगला फटका जयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खाली टाकलेला बॉल होता, त्याला मात्र ओळखलं जयने आणि अगदी खेळलं आपल्या अंदाजामध्ये लॉंग ऑफला. चौकाराकरिता आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 19 आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. विकेट्स आणि विकेट्स खूप महत्वाचे आहेत परनाळी संघाला. यावेळेला मात्र चेंडू आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर स्विंग पाहायला मिळाला. एक जोरदार लाऊड अपील किरण राऊत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु पंचांचा सिग्नल जर आपण पाहिलं तर डाऊन द लेग जाताना दिसलाय. वाईटचा संकेत यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. आता 19 बॉल बाकी आहेत आणि 19 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 16 रन. इथे मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलं ऑफ साइडला, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू गेलाय. स्वप्नील खरत तिथे आहेत. 1 रन यावेळेला मात्र परिपूर्ण केली जाते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय पाकदरे बॉईज या संघाची झालेली आहे फलकावरती 1 गडी बाद 25. जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 15 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथून 1-2 विकेट्स जर मिळवले या षटकामध्ये तर डेफिनेटली एक स्ट्रॉंग कमबॅक SRG परनाळी या संघाकडनं होऊ शकतो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली स्क्वेअर लेगला निरंजन घरत डीप मध्ये आहेत. प्रीतमला आपण पाहतोय मिड विकेटला डीप मध्ये. त्याचबरोबर प्रीतम राऊत यांना देखील आपण पाहतोय लॉंग ऑनला. प्रेमित राऊत आपण पाहतोय डीप पॉइंटच्या रिझनला आहेत आणि विपुल घरतला आपण पाहतोय लॉंग ऑफ डीपला. स्वप्नील घरत आलेले आहेत कर्णधार गोलंदाजी मार्कवरती षटकातील पहिला बॉल घेऊन जयसाठी. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. अगदी नेत्र दीपक फटका आलाय. षटकार 6 धावांसाठी. अतिशय चांगला फटका यावेळेला आपण पाहिलं जयच्या बॅटमधून आलेला आहे. धाव संख्या जर आपण आता पाहतोय फलकावरती झाली आहे 31. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र स्वीपचा फटका अतिशय सुंदर मनमोहक फटका.
15 धावांची विस्फोटक खेळी जय विश्वकर्माची पाहायला मिळतीये. आता 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 5 रन. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये जातोय. केतन तिथे आहेत आणि केतन कुठली मिस्टेक करत नाहीये, परंतु आपलं काम जे आहे ते चोखपणे बजावलंय जयने. थँक्स. जिंकण्याकरता जर आपण आता पाहिलं तर अवघ्या 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 बॉल बाकी आहेत, 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आजचा दिवस आपण पाहिलं तर गाजवलाय अक्षरशः आपण म्हणू शकतो. पाकदरे बॉईज या संघाने काय कमालीचं क्रिकेट पाकदरे बॉईजने खेळलं. त्याचबरोबर SRG परनाळी या संघाचं देखील कौतुक करायला हवं. त्याने देखील जो क्लास दाखवलाय, क्लासिकल गेम दाखवलाय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटी जो चांगला खेळतो त्याला ॲप्रिसिएशन. इथे मात्र अगदी चांगला फटका, सुंदर स्वीप शॉट पाहायला मिळालाय आणि विजयी षटकार इथे पाहायला मिळाला शैलेंद्रच्या बॅटमधनं. पाकदरे बॉईज संघ इथे यावेळेला मात्र आज विजयाची भेट महेशजी पाकदरे यांना त्यांनी दिली. आज त्यांचा 50वा वाढदिवस आहे आणि अगदी आनंदाचं वातावरण सर्व खेळाडूंमध्ये आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण शेक हँड करायचं आहे आणि तिथं त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. अगदी चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. 40+ मास्टर्सचा आजचा हा आप आणि प्रत्येक संघानं खूप चांगलं कोऑपरेट या ठिकाणी मात्र केलं. जय विश्वकर्मा ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.